उन्हाळ्यामध्ये स्वयंपाकाचा बहुतेक जणांना कंटाळा येतो कारण किचनमध्ये उभं राहिलं की लगेचच गरम व्हायला सुरुवात होते. अशा वेळी झटपट पण पोटभरीचं काहीतरी करायचं असेल, तेही अतिशय पौष्टिक, तर ही रेसिपी नक्कीच पहा. बरं, आता सिलेंडरसुद्धा लवकर भेटत नाहीयेत, तर ही रेसिपी तुमचा बऱ्यापैकी गॅस वाचवेल याची मी तुम्हाला पूर्ण गॅरंटी देते. या रेसिपीसाठी आपल्याला सगळ्यात आधी बीट लागणार आहे. इथे मी एक बीट घेतले आणि बिटाची आपल्याला अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आहे. पहा, तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये हा पदार्थ करायचा आहे ना, त्यानुसार तुम्हाला इथे बिटाचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे. जर तुम्हाला 3-4 जणांसाठी ही रेसिपी करायची आहे, तर तुम्ही 2 बीट घेतलेत तरी चालेल. मी इथे 2 जणांसाठी ही रेसिपी करते आहे, म्हणून मी एकाच बिटाचा इथे वापर करणार आहे. बीट प्रत्येकाच्या आरोग्यासाठी खूप चांगलं फायदेशीर असतं, त्यामुळे नक्कीच बीट सगळ्यांनी खायलाच हवं. असं तर मुलं अजिबात बीट खात नाही, पण आज जी मी रेसिपी तुम्हाला दाखवते आहे ना, ती मुलांची खूप फेवरेट आहे. बरं, ही एक रेसिपी केलीत की मग बाकी काही करण्याची गरज पडणार नाही तुम्हाला, त्यामुळे गॅसची नक्कीच बचत होणार आहे. पहा, इथे मी बिटाची संपूर्ण साल काढून घेतलेली आहे. आता या बिटाची साल काढून झाली की अशा पद्धतीने आपल्याला हे बीट छान असं किसून घ्यायचं आहे. तुम्ही लहान किसणीने किसलत तरी चालेल किंवा अशा पद्धतीच्या किसणीने किसून घेतलत ना, तरीसुद्धा चालणार आहे. फक्त हे बीट किसून घ्या, मिक्सरला वगैरे फिरवायचं नाही आहे, छान असं किसूनच घ्यायचं आहे. तर पाहू शकता तुम्ही अगदी या पद्धतीने याचा किस पडतोय. या किसणीने किसल्यामुळे काय होतं ना, ह्याचा जरा जाडसर किस पडतो आणि मग तो दिसायला आणि खायलासुद्धा छान लागतो. आता मी जरा वेळ हे किसलेलं बीट साईडला ठेवून दिले. एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. यामध्ये तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. इथे मी जवळपास 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या. भरपूर असा लसूण घ्यायचा आणि त्यानंतरनं अद्रक घ्यायचे आपल्याला. पहा, अद्रकसुद्धा मी अशा पद्धतीने चिरून घेणार आहे, म्हणजे मग ते व्यवस्थित वाटलं जाईल. जर तुम्ही अखंड अद्रक टाकलं तर ते लवकर बारीक होणार नाही. बरं, आपल्याला ही मिरची, लसूण, आलं आहे ना, खूप जास्त असं फाईन बारीक करायचं नाही आहे. थोडंसं असं दरदरीतच ह्याला आपल्याला ठेवायचं आहे. आता यामध्ये मी थोडंसं जिरंसुद्धा घालून घेणार आहे वाटतानाच. जिरं शक्यतो वाटताना घाला, म्हणजे जिऱ्याचा फ्लेवर खूप छान येतो. आता आपण हे दरदरीत असं वाटून घेऊया. पहा, मिक्सरला ऑन ऑफ मोडवर मी हे दरदरीत असं वाटून घेतलं. आता आपण हे संपूर्ण मिश्रण या बिटामध्ये घालून घेऊया. तर मी इथे ही वाटलेली मिरची या बिटामध्ये घालून घेते आहे. पुन्हा एकदा सांगते, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. जर तुम्हाला हिरवी मिरची स्किप करायची असेल ना, तर तुम्ही इतर मसालेसुद्धा वापरू शकता, जसं की लाल तिखट असेल किंवा मटण मसाला असेल किंवा तुमच्या आवडीचे इतर मसाले तुम्ही यामध्ये हिरव्या मिरचीऐवजी घालू शकता. इथे मी 2 चमचे पांढरे तीळ घातले आणि अगदी थोडासा ओवा घातलेला आहे. त्यानंतरनं बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. आता इथे थोडीशी मी कोथिंबीरसुद्धा चिरून घेतली होती, ती घालून घेतली. तुम्ही कांद्यासोबत गाजरसुद्धा घालू शकता, अगदी बारीक चिरून किंवा किसून, किंवा इतर भाज्या जर तुम्हाला यामध्ये ॲड करायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही नक्कीच ॲड करू शकता. 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, अर्ध्या वाटीलाही कमी रवा घेतलेला आहे. त्यानंतरनं आपल्याला इथे बाजरीचं पीठ घ्यायचं आहे. आता बाजरीच्या पिठाऐवजी तुम्ही ज्वारीचं, तांदळाचं, जे घरामध्ये पीठ अवेलेबल असेल ते घेऊ शकता. अगदी गव्हाचं पीठसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. तुमच्याकडे जेवढी पिठं असतील ती सर्व एकत्रित करा आणि मग त्यानंतरनं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. पिठं घालताना खूप जास्त प्रमाणात घालू नका, आपल्याला बीट जास्त हवं आहे आणि पीठ कमी प्रमाणात हवं आहे. पहा, यामध्ये मी धना पावडर आणि थोडीशी हळद घालून घेतली. आता हे सर्व साहित्य आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये लागेल असं गरजेनुसार पाणी घालायचे आणि हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला हे बॅटर खूप घट्ट ठेवायचं नाही आहे आणि अगदीच पातळही करायचं नाही आहे. तुम्ही या बॅटरमध्ये ना कोबीसुद्धा चिरून घालू शकता किंवा मग पालक तुम्हाला जर यामध्ये वापरायचा असेल, मेथी वापरायची असेल, तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच यामध्ये ॲड करू शकता. पहा, अशा पद्धतीने मी हे सर्व छान असं एकजीव करून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, अगदी व्यवस्थित असं हे मस्त मिक्स झालेलं आहे. अगदी याच पद्धतीने आपल्याला हे छान असं तयार करून घ्यायचं आहे. पहा, खूप पातळ नाही आहे आणि अगदी घट्टही नाही आहे. याच पद्धतीचं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही. आता यामध्ये ना तुम्ही हवं तर मॅगी मसाला घालू शकता किंवा पावभाजी मसाला घालू शकता, ज्यामुळे फ्लेवर थोडा वेगळा येईल. पण मी यात हिरवी मिरची आणि लसूण वापरलं आहे ना, त्यामुळे मी इतर मसाले घालत नाही आहे. हिरवी मिरची आणि लसणाचं जे कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे हा पदार्थ अप्रतिम होणार आहे.
पाहू शकता तुम्ही, मी इथे पुन्हा थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. असं पीठ ना पटकनी पळीतनं पडलं पाहिजे, अशा पद्धतीचं आपल्याला करून घ्यायचं आहे. आता एका पॅनमध्ये मी थोडं तेल घालून घेतलेलं आहे आणि आता आपण हे एक एक करून अशा पद्धतीने थालीपीठं करून घेऊया. आता पहा, तुम्ही याला थालीपीठ म्हणा किंवा धिरडं म्हणा, पण हा पदार्थ खायला खूप जास्त छान लागतो. बरं, बनवायलासुद्धा फार काही मेहनत नाही आहे ना, तुम्हाला पीठ भिजत ठेवायचं आहे. फक्त चिरलेल्या भाज्या एकत्र करायच्या आहेत, काही मसाले घालायचे आहेत, पीठ ॲड करायचे आणि मस्त असं हे थालीपीठ किंवा धिरडी तयार करून घ्यायची आहेत. पहा, अशी एकसारखं मी हे पसरवून घेते आहे. काळजी घ्यायची की ह्याला खूप जाड होता कामा नये, जमेल तितकं पातळ असं हे पसरवून घ्यायचं. पाहू शकता, अशा पद्धतीने मी हे सर्व छान असं पसरवून घेतलेलं आहे. तेल थोडं जास्त घातलं की हा पदार्थ जरा चमचमीत छान होतो, छान खमंग खरपूस असा भाजला जातो. आता वरतून झाकण ठेवूया आणि 1 ते 1.5 मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती याला होऊन देऊया. पहा, 1-1.5 मिनटं झालेलं आहे. आता झाकण काढूया आणि एकदा हे पलटी करून घ्यायचे आपल्याला. आपल्याला दोन्ही साईडनी हे खूप छान खरपूस भाजून घ्यायचे. तुम्ही तेलाऐवजी तुपाचा किंवा बटरचा वापर इथे करू शकता. तुपाने किंवा बटरने सुद्धा हा पदार्थ अप्रतिम होतो. चवीला खरंच खूप कमाल लागतो. पहा, दोन्ही साईडनी मी अगदी याच पद्धतीने भाजून घेणार आहे. आता खालची बाजू आपली भाजून होत आलेली आहे. यावरती मी थोडंसं बटर घातलं आणि हे बटर अशा पद्धतीने सगळीकडे पसरवून घ्यायचे, म्हणजे प्रत्येक घासामध्ये बटरचा तो फ्लेवर येईल. बटरमुळे खरंच हा पदार्थ अप्रतिम लागतो. तुम्ही एकदा तरी नक्कीच बटर घालून ट्राय करून पहा. तर पहा, मी इथे संपूर्ण असं छान व्यवस्थित बटर लावून घेतलेलं आहे. याच पद्धतीने मी सगळी थालीपीठं करून घेणार आहे. तुम्ही ही धिरडी मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता किंवा पाहुणे आल्यावरती नाश्त्याला सुद्धा करू शकता. अगदी कमाल आहेत, झटपट होणार आहेत, त्याचबरोबर एवढे चविष्ट आहेत की नक्कीच तुम्ही नेहमी या पद्धतीने ही धिरडी कराल. जेव्हा कधी तुम्ही पहिल्यांदा करून बघाल ना, तेव्हा नक्कीच तुम्हाला ही रेसिपी खूप जास्त आवडणार आहे. पहा, मी दोन्ही साईडनी छान असं जरा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेते आहे. जर तुम्हाला खूप असे सॉफ्ट आवडत असतील तर तुम्ही हलक्या रंगावरती भाजा किंवा मग असं दोन्ही साईडनी छान खरपूस भाजून घ्या. पहा, आता याच तव्यामध्ये ना मी पुन्हा एकदा दुसरं बॅटर घालून घेणार आहे. परत परत तेल घालण्याची गरज पडत नाही. एकदा जरा जास्त तेल घातलं की तव्यालासुद्धा सगळीकडे छान असं तेल लागलं जातं आणि ही धिरडी तर अजिबातच चिटकत नाहीत. अगदी सहज तव्यापासून सेपरेट होतात. पहा, याच पद्धतीने मी दुसरंसुद्धा धिरडं इथे घालून घेतलेलं आहे. जितकं शक्य होईल तितकं असं पातळ पसरवून घ्यायचं. जर तुम्ही जाड ही धिरडी केलीत ना, तर खाताना थोडं पीठ लागेल. त्यापेक्षा असं छान पातळ करा, म्हणजे मग ते खायलासुद्धा खरपूस आणि खमंग लागेल. यापूर्वी कधी तुम्ही बीटाची ही रेसिपी अशा पद्धतीने केली आहे का? मला नक्कीच कमेंट करून कळवा. पहा, आपण बऱ्याचदा याचे धपाटे करतो, पण त्यासाठी एक रुमालसुद्धा घ्यावा लागतो. मग ते रुमालावर थापा, त्यानंतर तव्यामध्ये घाला. त्यापेक्षा ही सोपी पद्धत आहे की नाही, आणि छान असे पातळसुद्धा ही धिरडे करता येतात. पहा, इथे मी एक तुम्हाला आता दाखवते. मी इथे दही घेतले. तुम्ही कोणत्याही प्रकारचा केचप किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या घेऊ शकता. शेंगदाण्याच्या चटणीसोबत सुद्धा हा पदार्थ अप्रतिम लागतो. पण आमच्या घरामध्ये जास्त करून असे पदार्थ दह्यासोबतच आवडतात, त्यामुळे मी इथे दह्याचा वापर केला आहे. तर पहा, इथे मी दही घेतले. तुम्ही त्याऐवजी मेयोनीज किंवा इतर सॉस घेऊ शकता. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून कळवा. नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. आणि तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी हा पदार्थ करणार की नाही ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.